कोल्हापूर जिल्हा कागल तालुका चिमगाव भारमलनगर वस्तीमधील रस्ता अचानक ट्रॅक्टरच्या सहाय्याने खुदाई करून बंद केल्यामुळे येथील शेतकरी व नागरिक कागल तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, संदीप भारमल, विश्वास भारमल, विशाल भारमल, लता कुराडे कुटुंबाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने 70-80 वर्षापूर्वीचा शासकीय नोंद असलेला रस्ता बंद केला आहे। त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, वृद्धांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। स्मशान शेडकडे आणि वाघेश्वरी मठाकडे व जांभूळ खोरासह इतर गावांना जोडणारा हा मार्ग आहे। क्षेत्र असताना त्यांना आमच्या रस्त्यातून जागा हवी आहे। डांबरी रस्ता आमच्या जागेतून हवे। त्यांच्या डांबरीकरणाला लागून त्यांच्या घराच्या बांधापर्यंत, घराच्या हुंबऱ्यापर्यंत त्यांची जमीन आहे। 5-6 एकर जमीन आहे, जी पुढे आहे त्यांची स्वतःची जमीन आहे। तरीही त्यांना आमच्या जागेतून, आमच्या शेतातून त्यांना जागा पाहिजे। आणि आम्ही 6 जण, आमची 6 जण ही भाऊ आहेत। कुठेतरी 1-2 एकर वाट, 1-1.5 एकर वाटणीला येते। त्यातलं सुद्धा यांना शेतकऱ्यांना रस्त्यासाठी यांना जागा देऊन आम्ही शेतकरी जगायचं कसं, आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय, हेच आम्हाला सांगायचं आहे। आणि आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे। आम्ही आमचा रस्ता आम्ही देणार नाही आहे सर। त्या लोकांचं स्वतःचं 5-5 एकर क्षेत्र आहे आणि ते फक्त स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्या रस्त्याची मागणी करत आहेत। एक रस्ता उपलब्ध आहे त्यांना, आता डांबरी रस्ता आहे, आणि तरी सुद्धा ते फक्त स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्या रस्त्याची मागणी करत आहेत। तर आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। असून चिमगावमध्ये भारमलनगर वसाहत आहे। भारमलनगर वसाहतीमध्ये रस्त्याचा एक वाद आहे। त्या वादाचं 2021 मध्ये माननीय तहसीलदार यांनी एक निकाल दिला। त्या निकालामध्ये गट नंबर 3 गट नंबर आहे। त्या 3 गट नंबरमध्ये आम्ही आमची स्वतःची जमीन 10 गुंठ तहसीलदारांनी आमच्यावर त्यावेळी लादून तो रस्ता करून घेतलेला आहे। दांडगावाने झालेला आहे रस्ता, तो सुद्धा त्यावेळी राजकीय याचं प्रेशर होऊन तो रस्ता झालेला आहे। कारण त्याच्या पाठीमागच्या बाजूला 4 गुंठ जमीन आमची जात होती आणि कमी रस्ता करायचा होता। तर ते आम्ही बाजू मांडले असता आमचं ते कुणीही ऐकलं नाही। आणि आम्ही काय सांगत होतो, 4 गुंठ जमीन आमची जाते आणि इकडून रस्ता करा, तर कुणीही ऐकलं नाही आणि इकडच्या बाजूला रस्ता समोरच्या बाजूला दिला। आमची 10 गुंठ जमीन त्यात गेलेली आहे। आणि आता हे 2-3 वर्षानंतर त्यावेळी तो रस्ता डांबरीकरण करायचा असं झाल्यानंतर, कारण आम्ही हायकोर्टात गेल्यानंतर त्यांना फंड्स येत नव्हते, त्यासाठी परत आमची बैठक झाली। बैठकीत असं ठरलं की पाठीमागच्या बाजूचा रस्ता हा पूर्ण बंद करायचा, असं आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी, सर्व घरमालकांनी नोटरी करून दिली। ग्रामपंचायतीला दिलेलं आहे। नोटरी करून दिल्यानंतर आता हे 4 वर्षानंतर परत पानंद रस्त्याचं ज्यावेळी सरकारने हे काढलं, त्यावेळी परत तो रस्ता करायचा असं त्यांचं दांडगाव चालू झाला। त्यांनी माननीय तहसीलदारांना इथं निवेदन दिल्यानंतर काल तहसीलदार साहेब तिथं पॉईंटला आले। असंच सांगितलं की त्यांना चुकीची माहिती दिली इथं की रस्त्यात दगड टाकले, रस्ते बंद केले। ॲक्च्युली रस्त्यात दगड टाकलेले आहेत 242 मध्ये आणि रस्त्याची मागणी आहे 342 मध्ये आहे आणि 341ची मागणी करतात। चित्रीकरण 342चं दाखवलं। सगळं चुकीच्या पद्धतीने बातम्या केल्यात। तिथल्या पत्रकारांनी ती परिस्थिती बघितली, मुरगुडच्या बातम्या लावलेल्या आहेत, त्याच्यावर TV न्यूजला बातम्या आल्या आणि तहसीलदार साहेबांना चुकीची बातमी दिल्यानंतर त्यांनी तिथं पॉईंटवर आले। काल तिने येऊन सध्या परिस्थिती सगळी बघितलेली आहे। जो ह्यांनी रस्ता बंद आहे म्हणून सांगितला, तो रस्ता पूर्ण तहसीलदार साहेबांची गाडी जागेवर गेलेली होती, तिथं काही रस्त्याची अडवणूक नाही। आणि तरीसुद्धा आमच्यावर यांचं राजकीय प्रेशर यांच्यावर असल्यामुळं आमच्यावर परत दांडगाव करून ती 4 गुंठ जमीन आमची काढून घ्यायचा प्रयत्न चालू आहे। आमचे त्यांच्या जवळच्या सोयीसाठी, जवळनं जाण्याच्या सोयीसाठी हे करायचं चालू आहे। आणि आम्हा शेतकऱ्यांना वेटीस धरून, अल्पभूधारक आम्ही आहे, आम्हा वेटीस धरून आमच्या जमिनी परत काढून घेऊन हे करून स्वतःची सोय करून घ्यायच्या ह्याच्यात आहेत। आज जो लोकांनी त्या दावा केलाय तो पूर्णपणे चुकीचा असून त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही। आम्ही 10 गुंठ जमीन विना मोबदला त्या लोकांना दिलेली आहे, तरी सुद्धा ती 4 गुंठ जमिनीची अपेक्षा करायल्यात। अशा भुरट्या मागणीसनी सरकारने न भाळता आम्हाला आमच्या हक्काची जमीन परत मिळवून द्यावी, नाहीतर आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहे। विडा पिढा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे।